गावाला पाणी देणार आहे का नाही? नाहीतर गावात राहू नका म्हणून सांगा, गाव सोडून दुसऱ्या गावात जाऊ द्या. कुठे जाते नदी संडास काढा, तुमची सोय लई होईल. ही आमची सोय करायला का तुम्ही? लोक आमच्या माग दगड घेऊन लागल्यात. बायका मत द्या म्हणणाऱ्या आम्ही मत तर कशी मागायची आता इथनं पुढं? काय करायला पाहिजे? तुम्हाला पुढारी करून चुकलं का आमच्याकडं? तुम्ही पुढारी व्हा. आमचं काय न मत नाही, खरं गावची सोय करा. गावच्या शिवा खाऊ नका असं आमचं मत आहे. ग्रामपंचायत तक्रार केला नाही पाण्याबद्दल? 100दा जाऊन तक्रार केल्या, कोण सुद्धा केला तयार नाही. तक्रार करून करून बायका थकल्यात. काय करायला पाहिजे याचा इलाज तुम्ही सांगा. आता तुम्ही पुढारी आहे, काय तर गावची सोय करशील म्हणून तुम्हाला निवडून आणायचं. तुम्ही ह्या मतानं वागणार आहे काय? पुन्हा तरी मत मागू नका. तुम्हाला हात जोडून विनंती करतो. पुन्हा झालं, पायपा फटाफट फुटायला आल्यात. घंटा गाडी येत नाही, गटार नाही, गटारी काढलेल्या नीट जात नाहीत. गटार काढायला येत नाही. मुलं जात गल्लीला काय दे जाते. मुलं जातात बंद पडतात त्या काढलेल्या खळग्यात. तुम्ही काय पुढारीपणा करणार आहे? सरळ बाबांनो, तुम्ही कोण पुढारी असला तर राजीनामा द्या आणि तुमच्या घरात बसा. काय करायचं सरकार एकदा करू दे, नाही तर मातीत घालू द्या. मला पाणी महिना 2-2 महिने सोडायचं. पाण्याची पट्टी कशी पाहिजे? लगेच महिना वर्ष पडायच्या वरच्या 2-2 पट्ट्या. उंबऱ्यात बसलेलं उठत नाही पाणी पट्टी वरले शेठ. एक कागद मुलाला कुठलंही म्हटलं तर कागद काढून देत नाहीत आम्हाला. पैसे आधी भरा मग तुम्हाला पाणी मिळेल. पैसे आधी भरा मग तुम्हाला कागद मिळेल. असं आम्हाला आडवं करतात. आणि आता कोण पडायचे आडवं? या गलीला बायकांचं खुळं लागले पाण्यापायी. तुम्ही येणार असला तर बघा, नाही तर राजीनामा देऊन घरात बसा. पाणी पटकरायची वाटलं. पायपा सारखं लिकेज कसं काय होत्यात? कशा घातल्यात तिने? पैसे खाल्ल्याने खाल्लं. जोडणार तुम्ही, जोडणार तुम्ही. आम्ही काय करावं? गरिबांनी बायकांनी काय करावं? तुम्ही तुम्ही गलीने आला, मत मागितला, तुम्हाला मत दिली पायपा हलक्या घातल्या तर काय मग? आणि हलक्या गाठल्यात नाही, फटाफट फुटायला आल्यात. 1 महिना झालं चावीला पाणी नाही गायकुड गलीला. ते संडासचं पाणी वास मारायला गली.